अखेर राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता बघा अखेर नोव्हेंबर व डिसेंबरची रक्कम पूर्णपणे आता बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाली आहे। अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली। नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता आजपासून DBT मध्ये सोडण्यात आला। बघा तुमची खूप दिवसाची प्रतीक्षा संपली आहे। रकमेचा पूर्णपणे आता वाटप वितरण तुमच्या बँक खात्यावरती झाले आहे। येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। यामध्ये बघा पहिल्या टप्प्यातील जर तुम्ही पात्र जिल्ह्यातील असाल तर रक्कम पूर्णपणे तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। यामध्ये बघा पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। यामध्ये बघू शकता संबंधित जिल्ह्यामध्ये पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम पूर्णपणे बँक खात्यावरती वितरण झाले असून अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली। बघा एकनाथ शिंदे बघू शकता, एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं बहिणींची प्रतीक्षा संपली। त्यांच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये जमा झाले। पात्र जिल्ह्यामध्ये रक्कम पूर्णपणे जमा झाली असून यादी समोर आली आहे। DBT मार्फत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आज 3,000 व गॅसचे 830 बघा गॅसचे 830 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा झालेले आहे का, मला कमेंटद्वारे नक्की कळवा। इतकी रक्कम DBT अंतर्गत बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे, त्यामुळे आता कसलीची चिंता व काळजी करायची गरज नाही। रकमेचं वाटप झालं असून बँकेच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे येत्या 1 ते 1.5 तासामध्ये जमा होणार आहे, त्यामुळे कसलीची चिंता किंवा काळजी करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता बँक खात्यावरती जमा झालेली आहे। पात्र जिल्ह्यांची यादी समोर आलेली असून फक्त आता पात्र जिल्ह्यांची यादी जर तुमचा जिल्हा असेल तर रक्कम फक्त येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे आता जमा होणार आहे। यादी सुद्धा आपण बघणार आहोत, त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। यामध्ये बघू शकता आता बघा यामध्ये पहिला जिल्हा आहे, म्हणजेच की जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील भगिनी असाल बघा धाराशिव मधील भगिनी असाल रकमेचं पूर्णपणे आता वाटप झालं असून तुमच्या बँक खात्यावरती रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार आहे। बघा यामध्ये आता जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। धाराशिव जिल्ह्यातील पात्र भगिनी असाल तर रक्कम पूर्णपणे जमा झाली असून बहिणींच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे आता 3,830 रुपयापर्यंतची रक्कम DBTच्या संलग्न बँक खात्यामध्ये रक्कम जमा झालेली असून कसलीची चिंता किंवा काळजी करायची गरज नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झालेली असून पात्र ज्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती DBT अंतर्गत पूर्णपणे रक्कम सोडली गेली आहे। बघा सोडली आहे, त्यामुळे कसलीची चिंता किंवा काळजी करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे वाटप सुद्धा झाली आहे। बघा वाटप सुद्धा झाली आहे, त्यामुळे कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता इथे 1 ते 1.5 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र भगिनींच्या बँक खात्यावरती रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार असून ज्या भगिनी पात्र आहेत त्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी बघा दिलासा देणारी बातमी समोर आलेली असून कसलीची चिंता किंवा काळजी करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र बहिणींच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे आता रकमेचं पूर्णपणे वितरण झालं असून बहिणींनी कसलीची चिंता किंवा काळजी करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की रकमेचं पूर्णपणे आता वाटप झालेलं आहे। बघा यामध्ये बहुतांश जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे, म्हणजेच की धाराशिव असेल त्याचप्रमाणे बघा बीड असेल तालुक्यांची यादी सुद्धा आपण बघत आहोत। तालुक्याची यादी सुद्धा आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार तालुक्याची यादी सुद्धा आलेली आहे। बघा यामध्ये बघा भूम असेल, भूम तालुका बघा भूम असेल बघा तालुक्याची यादी बघत चला आता भूम, वाशी असेल, परंडा असेल बघत चला, त्याचप्रमाणे बघा तुळजापूर असेल, त्याचप्रमाणे बघा लोहरा असेल, यामध्ये पूर्णपणे आता वाटप झालं असून पात्र भगिनींच्या बँक खात्यावरती DBT संलग्न बँक खात्यामध्ये पूर्णपणे रकमेचं वाटपच झालेलं आहे, त्यामुळे कसलीची चिंता किंवा काळजी करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की रकमेचा पूर्णपणे आता वाटप झाले असून पात्र बहिणींच्या बँक खात्यावरती येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे रक्कम आता जमा झाली होणार आहे, म्हणजेच की ज्या भगिनी पात्र आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे, कारण की आता वाटप पूर्णपणे झालेले असून कसलीची चिंता किंवा काळजी करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झाले असून कसलीची चिंता करू नका, कारण की येत्या 1 ते 1.5 तासामध्ये गॅसची 830 रुपयापर्यंतची रक्कम व
3,000 रुपये म्हणजेच की 2 हप्त्याचे 3,000 रुपये एकंदरीतपणे आता बँक खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे कसलीची चिंता करू नका, कसलीची काळजी करायची गरज नाही, कारण की रकमेचं पूर्णपणे आता वाटप बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे त्याचा जिल्हा आहे म्हणजेच की बीड जिल्हा. बघा, बीड जिल्ह्याची तालुक्याची सुद्धा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तालुक्याची यादी सुद्धा आपण बघणार आहोत. त्यामुळे फक्त आता येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे आता रक्कम बँक खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे कसलीची चिंता किंवा काळजी करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे कसलीची चिंता करू नका. बघा, कसलीची चिंता करू नका, कारण की रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. बघा, यामध्ये बघा यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. शासनामार्फत जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे ती यादीच्या माहितीस्तव आपण ही बातमी सांगत आहोत. बघा, बातमी सांगत आहोत. त्यामुळे आता फक्त इथे 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे आता 2 ते 3 तास किंवा 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालं असून पात्र भगिनींच्या बँक खात्यावरती रक्कम पूर्णपणे जमा केली आहे. डीबीटीमध्ये रक्कम पूर्णपणे सोडण्यात गेली असून आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे बँक खाते चेक करून तपासून घेऊ शकता. बघा, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व तुमचा तालुका व जिल्हा नक्की सांगा. भेटत राहत अशा सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.